नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे बोंबील फ्राय। तुम्ही ते बोंबील पाहू शकता, काय सुरेख दिसत आहेत। चवीला तर अप्रतिम लागतात, एकदम कुरकुरीत बनले जातात। ही कुरकुरीत बनवण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे संपूर्ण रेसिपी कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही ते पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बोंबील घेतलेले आहेत। तर आपण सुरुवातीला बोंबील साफ कसे करायचे ते पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढील प्रोसेस पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता, सुरुवातीला मी ते एक बोंबील तुम्हाला साफ करून दाखवणार आहे। ओले बोंबील जे असतात त्याला खवले असतात, त्यामुळे चाकूच्या सहाय्याने थोडेसे ते खवले आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहत असाल, या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूचे हे असे त्याचे पंख जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। सर्व पंख जे काढल्यानंतर आपण याचे डोके कसे कट करायचे ते पाहणार आहोत। तर इथे मी सर्व बाजूचे पंख काढून घेतले। आता डोक्याकडच्या भागाला असा तिरकस कट मारून आपल्याला हा भाग कट करायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने जर आपण कट केलं तर अगदी व्यवस्थित तो बोंबील साफ होतो। आता आपण याला फ्राय करण्यासाठी अगदी मधोमध आपल्याला हा बोंबील कट करायचा आहे। शक्यतो हे बोंबील किंवा इतर जे मासे आहेत ते कट करण्यासाठी असा धारदार चाकूचा वापर करा। तर तुम्ही ते पाहू शकता, असा बरोबर उभा आपल्याला हा बोंबील कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला फ्राय करायला तयार होईल। तर इथे पहा, या पद्धतीने आपल्याला सर्व बोंबील साफ करून घ्यायचे आहेत। चला तर आता पुढची स्टेप पाहूया। तर इथे मी सर्व बोंबील असे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत। जे आपले बोंबील घेतो त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर त्याच्यातील पाणी निथळण्यासाठी मी ते एक अशी जाळी घेतलेली आहे। या जाळीवरती आपल्याला संपूर्ण बोंबील असे काढून घ्यायचे आहेत। असे हे बोंबील संपूर्ण या जाळीवरती काढल्यानंतर ह्याच्यावरती एक वजनदार काहीतरी वस्तू ठेवायची, जेणेकरून यातील सर्व पाणी निघून जाईल। तर तुम्ही ते पाहू शकता, मी याच्यावरती असं वजन ठेवलं होतं, त्याच्यामुळे याच्यातील बऱ्यापैकी पाणी निघून गेलेलं आहे। आता हे सर्व बोंबील पुन्हा एकदा मी ते ताटामध्ये काढून घेते। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण जर ही स्टेप फॉलो केला तर आपले जे बोंबील फ्राय आहेत ते एकदम कुरकुरीत बनले जातात। कारण हे बोंबील आतून असे मऊसूत असतात, त्याच्यामुळे ते बिलबिलीत लागतात फ्राय केल्यानंतरही। त्याच्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, सर्व बोंबील मी एका ताटामध्ये काढून घेतलेत। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातले, चिमूटभर हळद घातले, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घातले। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व बोंबील व्यवस्थित या मसाल्यामध्ये कोट होतील। तर आता दुसरीकडे फ्राय करण्यासाठी मी एक 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने मी ते अर्ध्यापेक्षा जास्त असे मी ते तांदळाचे पीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर इथे मगाशी मी याच्यावरती लिंबू पिळायचा विसरून गेले, तर इथे मी अर्धा लिंबूचा रस ह्या सर्व बोंबीलला लावून घेणार आहे। दुसरीकडे गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता आपण बोंबील फ्राय करण्यासाठी घेऊया। तर इथे मी एक बोंबील घेतला आहे, तो व्यवस्थित ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे। आणि इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व बोंबील या पद्धतीने
आपल्याला हे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मोठी आणि मीडियम अशी ठेवत आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत सर्व बोंबील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता एका बाजूने व्यवस्थित असे हे बोंबील फ्राय झालेले आहेत। तर आता आपण हे बोंबील परतून घेऊया। याच पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत सर्व बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता कुरकुरीत असे बोंबील फ्राय तयार आहेत। याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी संपूर्ण बोंबील फ्राय करून घेतलेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा। धन्यवाद।